रामकृष्ण हरी. जीवनाच्या व्यथा ह्या आपल्याला जीवनाच्या कथेंमधून लक्षात येतात. या कथा आज आपण एक कथा बघणार आहोत, ती म्हणजे जशास तशी. काय होतं महाराज, गुरु शिष्याची ही परंपरा असते. तसं प्राचीन काळात गुरु आणि शिष्य असतात. गुरु आणि शिष्य काय होतं, एका गुरुकुलात ते गुरुजी असतात, त्यांच्याकडे एक शाल जोडी असते आणि एक शिष्य असतो, त्याच्याकडे एक घोडी असते. गुरूंच्या मनात खूप दिवसापासून इच्छा असते की ही घोडी मला मिळावी. एक दिवस काय होतं, सर्वजण गुरु शिष्य तिथे येतात, जमतात एका ठिकाणी. मग जमल्यानंतर होतं काय, गुरूंच्या अंगात यायला लागतं. गुरुजी म्हणतात घोडी 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 घोडी. मग ते शिष्य म्हणतात दिली घोडी तुम्हाला. मग थोड्या वेळाने गुरु शांत होतात. मग शिष्याच्या मनात विचार येतो की आता करायचं काय. मग शिष्याच्या पण अंगात यायला लागतं. शिष्य म्हणतो शाल जोडी शाल जोडी शाल जोडी. मग होतं काय, तर ते सगळे ते शिष्य गुरुजी म्हणतात की दिली तुला शाल जोडी. काय होतं, मग परत गुरुजीच्या पण अंगात येतं. गुरुजी म्हणतो तुझं तुला माझं मला, तुझं तुला माझं मला. कसं आहे, तात्पर्य या गोष्टीचं असं आहे की माणसाने जशास तसे राहावे. काय आहे, चमत्कार दाखवल्याशिवाय लोक नमस्कार करत नाही असं असतं महाराज. तेव्हा चमत्कार बी दाखवणं गरजेचं आहे. सगळ्या वेळेस आपण शांतपणे निमूटपणे काही गोष्टी करायच्या नसतात. आपण बी चमत्कार दाखवायचा, तेव्हा लोक आपल्याला नमस्कार हा करतातच. रामकृष्ण हरी.